लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलंय। नवीन तराफ्यामुळे राजाच्या विसर्जनात सध्या विघ्न येतात। समुद्रातल्या भरतीमुळे सुद्धा विसर्जनाला उशीर होतो। भरती ओसरल्यानंतर विसर्जन केलं जाणार असल्याची माहिती आहे। आता जुन्या तराफ्यावरूनच विसर्जन होणार। यंदा 7 ते 8 तास विसर्जनाला उशीर झालाय। लालबागच्या राजाचं विसर्जन गेल्या अनेक तासांपासून रखडलंय। सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला राजा अजूनही अडकून पडलाय। नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत असल्यानं विसर्जनाला उशीर होतो। दरम्यान आता भरती ओसरल्यानंतर नव्याने विसर्जनाची तयारी केली जाणार। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, यंदा 7 ते 8 तास विसर्जनाला उशीर होणार असं चित्र पाहायला मिळते। सध्या नेमकी काय काय तयारी केली जाते? भरती ओसरली आहे का? नक्कीच मुंबईकरांचा लाडका जो असणारा जो गणपती बाप्पा आहे तो लालबागचा राजा आणि परंतु त्याच्या विसर्जनाला जवळपास 7 ते 8 तास उशीर झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मी गिरगाव चौपाटी परिसरात आहे। जर आपण माझ्या पाठीमागच्या साईडचे जर दृश्य बघत असाल तर समुद्राला जी आलेली जी भरती होती ती काही अंशी ओसरलेली आहे आणि आता संपूर्ण मूर्तीच्या लगतचं जे आणि मूर्तीच्या खालचा जो परिसर आहे त्या ठिकाणचं पाण्याचं पातळी जी आहे ती पूर्ण कमी झालेली पाहायला मिळते आहे। संपूर्ण मूर्तीच्या आजूबाजूने जे आहे ते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते या ठिकाणी कडं केल्याचं पाहायला मिळतं आहे। आता जी मूर्ती आहे ती या ठिकाणी हलवून तराफ्यावर ठेवली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जातील आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। जुना जो तारपा ज्याच्यावरून या ठिकाणी मूर्तीचं विसर्जन केलं जात होतं तो तारपाही आणण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नवीन जो यावर्षी बनवण्यात आलेला तारपा होता तोही या ठिकाणी आहे। ठिकाणी या चा अंदाज घेतला जात आहे आणि काही वेळामध्येच मूर्ती या ठिकाणी त्यांचं जे मूर्ती घेऊन येण्याचं जे वाहन होतं त्याच्यावरून मूर्ती अलगद उचलून तारप्यावर ठेवली जाईल आणि त्यानंतर विसर्जनासाठी जाईल। परंतु पाण्याची या ठिकाणी जी पातळी आहे ती कमी झालेली आहे। लाटांची उंची आणि तीव्रता कमी झालेली आहे। त्यामुळे सकाळी ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या त्या आता कमी येतील आणि काही वेळात या ठिकाणी कदाचित मूर्ती जी आहे ती विसर्जनासाठी जाऊ शकते। परंतु एकूण या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन कशा पद्धतीने मूर्ती जी आहे तारप्यावर शिफ्ट करता येईल याचा जो आहे तो या ठिकाणी अंदाज या ठिकाणी कार्यकर्त्याकडून घेतला जातो आहे। संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये भाविक जे आहेत त्यांची अजूनही गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जे लोक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आलेले होते। सकाळपासून लोकांनी जी गर्दी आहे ती केलेली पाहायला मिळते आहे आणि लोकांची गर्दी जी आहे ती तुसुभरही कमी झाल्याचं पाहायला मिळत नाही आहे। एकूणच काय तर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते तासनतास ताटकळ्याचे पाहायला मिळत आहेत। एरवीपेक्षा यावर्षीचं चित्र जरा वेगळं याच्यासाठी आहे कारण का एरवी साधारणतः 8 ते 9 पर्यंत लालबागच्या राजाचं आणि सर्वच मुंबईतल्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन होत असतं। परंतु या ठिकाणी यावर्षी समुद्राला भरती असल्यामुळं गणेश मूर्तीचं जे विसर्जन आहे त्याच्यामध्ये काही या प्रमाणात अडचणी आल्याचं पाहायला मिळत आहे। खास करून लालबागच्या राजाच्या मूर्ती विसर्जनासाठी जी तारपा यावर्षी बनवण्यात आली होती ते तारपा आणि या ठिकाणी लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे याचं जे जजमेंट आहे याचा जो अंदाज या ठिकाणी न आल्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याचंही खासगीमध्ये मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत। परंतु थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जी मूर्ती आहे ती पूर्ण वेगळी करून त्या सांगाड्यापासून तारप्यावर ठेवली जाईल आणि मेघडंबरी ज्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे राजभवनच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दरवर्षी विसर्जन होत असतं त्या ठिकाणी लालबागचा राजा विसर्जनासाठी जाईल। परंतु आत्ता 4:30 वाजलेले आहेत। अर्ध्या ते 1 तासामध्ये लालबागचा राजा विसर्जनासाठी रवाना होण्याची शक्यता आहे। आत्ता आपण ही सगळी दृश्य बघतो आहोत ते गिरगाव चौपाटीतली दृश्य आहेत। भाविक जे आहेत तेही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गराडा करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या मोबाईलमध्ये लालबागच्या राजाचा शेवटचा फोटो कॅच करण्याचा काही भाविक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। पाण्याची पातळी बऱ्यापैकी खाली झालेली आहे। या ठिकाणी लाटांचं जे प्रमाण आहे लाटांची जी उंची आहे ती सुद्धा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि गिरगाव चौपाटीवर आज रविवार असल्यामुळं मुंबईकर काही फिरण्यासाठी आलेले होते आणि काही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि या सर्वांनाच लालबागच्या राजाचं दर्शन गेल्या 8 ते 9 तासापासून मिळतं आहे आणि लालबागचा राजा या विसर्जनासाठी गेल्या 8 ते 9 तासापासून गिरगाव चौपाटीवर आहे त्या स्थितीत उभा आहे।
नक्कीच गोविंद, त्यामुळे आता लवकरात लवकर विसर्जन व्हावं हीच अपेक्षा आपणही करूयात. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.